गांजा विक्री करणाऱ्या एकाला तोफखाना पोलिसांनी पकडले। अमोल मदन सदाफुले असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून सुमारे 34 किलो गांजा, 4 चाकी कार, डिजिटल वजन काटा आणि 2 बॅग असा सुमारे 12,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भिंगारदिवेमाळा मातोश्री हॉटेल समोरील एका घरामध्ये ही कारवाई करण्यात आली। या ठिकाणी एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगून असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला पंचासमक्ष छापा टाकण्याचे आदेश दिले। पथकाने छापा टाकून एकाला ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे गांजा मिळून आला आहे। पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा 12,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट, भानुदास खेडकर, दिनेश मोरे, सुधीर खाडे, अहमद इनामदार, संदीप धामणे, वसीम पठाण, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, बाळासाहेब भापसे यांनी केले आहे।